सध्या हे जे डाळिंबाचा फळ तुम्ही पाहत आहात याचा रेट ₹71 पर किलो या हिशोबानं शेतकऱ्याने तो माल दिलेला आहे. माझ्या हिशोबानं आणि शेतकऱ्याच्या हिशोबानं हा त्याच्यासाठीचा फार कमी दर आहे. काही लोकांच्या मते ₹70 म्हणजे फार दर झाला, शेतकऱ्यांना भरपूर पैसे होतात, शेतकऱ्यांनी एवढं घाबरण्यासारखं काही काळजी करण्यासारखं काही नाही, शेतकऱ्यांना ₹71 दर म्हणजे खूप मोठा दर झाला असं नाही, चुकीचं आहे ते. सध्याच्या मजुरीचा, रासायनिक खतांच्या किमतींचा, प्रोटेक्शन पेपरचा, बाकी बागेच्या मेंटेनन्ससाठीचा होणारा खर्च हा खूप जास्त आहे. त्याच्या तुलनेत ₹71 दर हा फार कमी दर आहे. तर या अशा अवस्थेमध्ये शेतकरी बांधवांनी काय काळजी घ्यायला हवी की आता तुम्ही पाहता 450 ग्रॅमच्या आसपासचं हे फळ आहे, लाल भडक रंग आहे, तरी देखील त्याला म्हणावा असा दर नाही. क्वालिटी तर शेतकरी बांधवांनी काढली, मग असं का होतं आहे? तर सध्या डाळिंबाचे दर का पडलेले आहेत त्याचे अनेक कारणं आहेत, ज्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या डाळिंब लागवडीचे प्लॉट एकत्रित कटिंगसाठी आलेले आहेत, हार्वेस्टिंगसाठी आलेले आहेत. त्याचबरोबर काही खराब माल देखील बाजारात उपलब्ध झाल्यामुळे त्याचा दर कमी असल्या कारणामुळे याच्या दराला देखील त्या खराब मालाचा फटका बसलेला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांकडून एक चूक काय होते की हंगाम हा सर्व शेतकरी बांधव एकत्रित वन टाईम पकडला जातो. त्याच्यामुळे काय होतं की बाजारात त्या पटीक मालांची संख्या दुप्पट तिपटीने उपलब्ध होते, त्याच्यामुळे देखील रेट पडले जातात. शेतकरी बांधवांनी सध्या कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की माझ्या सध्याच्या पाहणीनुसार डाळिंबाच्या लागवडी भरपूर झालेल्या आहेत. जिथं शेतकरी 5-5 एकर क्षेत्रावरती डाळिंबाची लागवड करतोय तिथं 1 एकर 2 एकर अशा छोट्या प्रमाणात लागवडी करून अशा पुढे येणाऱ्या संकटांना तो मात करू शकतो, दुसरं पीक घेऊ शकतो. अनेक वेगवेगळ्या प्रकाराच्या पिकांचा लागवड आपल्या शेतीमध्ये करून तो योग्य त्या प्रकारे अशा प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो. धन्यवाद.